छत्रपती खिन्न उदासपणे आपल्या महाली पायफेर घेत होते. गड सोयराबाईंच्या सुतकात होता. आल्यापासून महाराजांनी येसूबाईंशी भेट झाली नव्हती. खरे तर त्यांना कुणालाच भेटावेसे वाटत नव्हते. रायगडावर येताच ते भेटले होते फक्त एकट्या रामराजांना. त्या भेटीची आठवण त्यांचा एकसारखा पाठपुरावा करीत होती. नकळतच पण केवढे जिव्हारीचे बोलले होते अजाण रामराजे आपल्या दादा महाराजांना. छत्रपती दृष्टीस पडताच बाळ रामराजे त्यांना भेदरलेली मिठी कडकडून भरत म्हणाले होते, आम्हाला हत्तीच्या पायी देऊ नका महाराज. आमची सजा आम्ही घेऊ, आमच्या मासाहेबांसारखी. ते ऐकताना काळजाच्या ठिकऱ्या उडालेले छत्रपती गदगदून आले होते. आपल्या बंधूंना थोपटून शांत करतानाच त्यांनी निर्णय घेतला होता. वयाला न पेलणारे काही सुद्धा त्यांच्या कानी पडता कामा नये. त्यासाठी येसाजी दाभाड्यांच्या जोडीला अधिक विश्वासाची माणसे जोडली पाहिजेत. यांना जपले पाहिजे. याच विचाराने निवडीची माणसे महाराजांनी थोरल्या महालाला जोडून दिली होती. गैरवकुबाची वरकड असा कुणीच आसामी रामराजांभोवती असणार नाही याची दक्षता घेतली होती. आळंबी उठावीत तशी या निर्णयाची प्रतिक्रिया मात्र गडावर विचित्रच उमटली होती. रामराजे नजरबंद करण्यात आले आहेत. महाराजांना याची कल्पनाही नव्हती. औरंगच्या चालीचा अंदाज बांधीत ते पायफेर घेत होते. मध्येच थबकत होते, राणीसाहेब येतात. बाहेरच्या पहाऱ्याने आत येत त्यांची साखळी तोडली. येसूबाई आत आल्या. महाराज त्यांच्या रोखाने जरा पुढे झाले. डोळ्यांना भिडल्या डोळ्यातून एकच वेदना सरकून गेली, सोयराबाईंची. आम्ही ऐकतो आहोत ते सही आहे? श्री सखीचा तडक सवाल उठला. कसलं म्हणता? छत्रपती तो नूर बघूनच गोंधळले. रामराजांना स्वारीनं नजरबंद केला आहे, तेही मासाहेबांचं सुतक फिटायच्या आत. जसे भावेश्वरीने छत्रपतींच्यावर डोळे रोखले होते. काय काय म्हणाला? एक अस्फुट बोल खरंगळला. डाग दिल्यासारखी महाराजांची मुद्रा व्याकुळ झाली. येसूबाईंनी पाठमोरे होता त्यांच्या एवढाच देठाचा प्रश्न छत्रपतींनी केला. आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवला? आत्तापर्यंत निर्धाराने वर असलेली येसूबाईंची मान खाली गेली. शब्द उमटले, चुकलं आमचं. अंगावर येतेशी वाटणारी शांतता त्या दोन राजमनात कोंदटली. आम्ही थोरल्या महालाला खास विश्वासाची माणसं जोडली आहेत हे खरं आहे. रामराजे नजरबंद नाहीत, विश्वासबंद आहेत. वऱ्हाडातून हंबीरराव येण्याची वाट बघतो आहोत आम्ही. बाळराजांची सोयरीक त्यांच्या मुलीशी जोडून देण्याच्या इराद्याने. जे बालपणी आम्ही भोगलं ते त्यांना झेपणार नाही हे आम्ही जाणतो. महाराज तसेच चालत थेट आतल्या दालनात गेलेही. त्यांच्या जात्या पावलांकडे बघणाऱ्या येसूबाईंना कळून चुकले. कितीही मनी आणलं तरी रानवाऱ्याचा माग काही नाही घेता येत. त्यांच्या संगतीत दौडणं एवढंच काय ते उरतं हाती. गडाचे सुतक उठले. फार दिवस मनात रुपणारा एक सल उखळून काढण्यासाठी छत्रपतींनी येसाजी कंकांसह रायगड सोडला. ते पाचाडात आले. पाचाडात 15,000 घोडलोक जिनबंदीने खडा ठाकला होता. कंकांचा 10,000 पावलोक तोफखान्यासह आधीच आगेकूच झाला होता. गिरजोजी यादव, विनायक उमाजी, खंडेराव पाणसंबळ, बाजीराव जेधे, येसाजी कंक अशा शेलक्या मंडळींबरोबर महाराजांनी जमल्या फौजेवर एकदा देख टाकून घेतला. सर्वांसह जिजाऊंच्या छत्रीचे दर्शन घेऊन आघाडीला आलेल्या चंद्रावत जनावरावर मान जमविली. कुचाचे डंके नगारे झडले. निशाणी काठ्यावर उठल्या. छत्रपतींनी हात उठवून इशारा देताच पाठचा घोडालोक टापांवर पडला. खासा महाराज चालून निघाले. स्वारी नगरवर कैदेत कोंडून पडल्या दुर्गाबाई राणूअक्कांची मुक्तता करण्याच्या धाडसी मनसुब्याने. पुणे कोरेगाव असे तळ टाकीत कुकडी नदी पार करून घोडदळाने पावलोकांचा मेळ घेतला. पारनेरला जरब देऊन 25,000च्या माणूसबळाने संतप्त छत्रपती अहमदनगरच्या शिवेत घुसले. भुईकोटाला मोगली किल्लेदार असलेल्या मुकीम खानाने चालाखीने कोटाचा महादरवाजा बंद करून घेतला. कोटाभोवती फिरलेले अर्धा कासरा रुंदीचे आणि 3 पुरुष उंचीचे खंदक तर पाण्याने डुंबत भरलेलेच होते. मुकीम खान अल्लाद झाला. खंदकामुळे मावळ्यांना तटाला भिडता येईना.
सारे बळ ओतून महादरवाजा फोडण्याखेरीज मार्ग उरला नाही. 3 दिवस मराठ्यांनी नगरच्या कोटाला पान लावण्यासाठी जंगजंग केले. रोजाना धारेवर पडणाऱ्या माणसांची संख्या वाढत चालली. कोट अलगदच राहिला. पार खट्टा झालेल्या छत्रपतींनी 3ऱ्या दिवशी संध्याकाळी फौजेला परतीचा इशारा दिला. अपार खंत घेऊन नगरवेशी बाहेर पडणाऱ्या महाराजांनी गर्दन खाली केली. चर्या म्लान झाली. गजाआडच्या दुर्गाबाई राणूअक्कांच्या मूर्ती डोळ्यांसमोरून हटता हटेनात. मनात आबासाहेबांचे बोल थडथडू लागले. सह्याद्री जिंकायला निघालात आणि कबीला गमावून आलात. शरम शरम वाटते तुमची आम्हाला. शिकस्त खाल्लेले माणिक शंभूमन स्वतःलाच धारेवर धरत म्हणाले, आबासाहेब, तुम्हाला वाटलीच असेल, पण आज आमची आम्हालाच शरम वाटते आहे स्वतःबाबत. कोठीतल्या दुर्गाबाई राणूअक्का यांची खबर उचलण्यासाठी गिरजोजी यादवाला नामजात करून आणि येसाजी कंकांना नगर भागात राहण्याची आज्ञा देऊन विषण्ण महाराज रायगडी परतले. थप्पड खाल्ल्यासारखे. नगरची मोहीम पार फसली. कार्तिकी थंडीवर राणे दहिवरू लागली. शहजादा अकबर मराठी मुलखात येऊन 6 महिने लोटले होते. त्याची भेट घेण्याचा निर्णय घेतलेल्या छत्रपतींनी कवी कुलेशांना बोलावून घेऊन मनसुबा दिला. कवीजी, सुधागडला जिवाजी हरींना कळवा, आम्ही शहजाद्यांच्या भेटीस येतो आहोत. एकांत भेटीचा इंतजाम आखून ठेवणे. जी ही लांबणीला पडलेली भेट होणार याचे कुलेशांना समाधान वाटले. आता अकबराला भेटणे भाग होते. चालून येणाऱ्या औरंगला शत्रू मांडणारी मिळेल ती लहान थोर ताकद एकवट करायची होती. खरोखरच अकबर बापाविरुद्ध बंड करून उठला आहे काय हे पारखून घ्यायचे होते. कार्तिकाचा शुद्ध पक्ष धरून कवीजी प्रल्हाद बिराजी यांच्यासह निवडक शिबंदी घेऊन छत्रपती रायगड उतरले. निजामपूर, रोहा अशा मजला ठेवत पालीच्या शिवेवर आले. शिवेवर आपल्या माणसांनिशी जिवाजी हरी रुजू होते. डुईला केशरी साफा बांधलेल्या मध्यम वयाचा ठसठशीत अंगलटीचा एक तगडा रजपूत मर्दानाही आगवानीसाठी खडा असलेला महाराजांना दिसला. तो डोळे जोडून मराठ्यांच्या छत्रपतींना निरखित होता. पायउतार झालेले महाराज जिवाजींची अदब घेत पुढे झाले. त्या रजपूत सुरम्यावर नजर खेळलेले महाराज त्यांच्यासमोर येताच त्याने नम्रभावे गुडघे टेकून गर्दन झुकून रजपुती रिवाज दिला. जिवाजींनी तत्परतेने त्याची ओळख पट्टी केली. हे दुर्गादास राठोड शहजाद्यांचा दोस्ताना राखण्यासाठी दक्षिणेत आलेत. जय एकलिंगजी. पातशाह सलामत, मुल्क मर्राठ के खिदमत में तस्लीम. दुर्गादास पुन्हा मानेत लवला. छत्रपतींनी झुकून आदराने राठोडला वर घेत उरभेट दिली. सर्वांसह राजस्वारी सुधागडच्या खासेवाड्यात आली. थाळे आणि विश्राम होताच कलत्या दुपारीला कवीजी, नेताजी पालकर, प्रल्हादपंत अशी आसामींनिशी महाराज बैठकीच्या दालनात आले. जिवाजींनी दालनाचा सरंजाम, उंची लोड, गिरद्या रुजामे टाकून देखणा केला होता. छत्रपतींनी बैठक घेतली. शहजादा अकबर पाली भागातील कसबा धोंडशाला एका साध्या कौलारू घरात तळ देऊन होता. त्याची माणसे उघड्या माळावर राहुट्या टाकून होती. जिवाजी अकबराला आणण्यासाठी त्याच्या तळावर गेले होते. कवीजी, आज तिथी कोणती? महाराजांनी पाठी उभे असलेल्या कुलेशांना विचारले. जी, कार्तिक शुद्ध त्रयोदशी. कवींनी पूर्तता केली. महाराजांनी बैठकीवरच्या तबकातील एक गुलाबी गेंद उचलला. त्याला चिमटीत फिरका देत कसल्या तरी विचाराने ते गिरदीला रेलले. 3 सालांपूर्वीचे असेच थंडीचे दिवस त्यांना आठवले. तो माहुलीचा संगम घाट, सरसरत चाललेल्या नौका, पठाणी तळ, तगडा बेगुमान दिलेर, भटकल्या क्षणांवर वाया गेलेलं आणि कधीच न पुसता येणारं काळीमा घेऊन आलेलं पुरतं 1 साल. आता भेटीस येणारा अकबर आणि त्यावेळचे आम्ही, यात काय तफावत? अकबर आपल्या जन्मदात्याविरुद्ध बंड करून आला आहे. आमचं होतं आबासाहेबांविरुद्ध बंड. अकबराला दिल्लीच्या तख्ताची आस जडली आहे, आम्हाला होती रायगडच्या सिंहासनाची. नाही नाही, मग कोणाविरुद्ध होतं आमचं बंड? तो तर आमच्या विरुद्ध पुकारला उठाव होता. गाफील, अविचारी. तो समजून घेण्याची कुवत होती आबासाहेबांच्यात, म्हणून तर आम्ही परतलो. नाहीतर हा अकबर परतेल आपल्या जन्मदात्याकडं कधी मनात आलं तरी? घेईल औरंग त्याला आपल्या छातीशी पित्याच्या मायेनं. आणि हा तरी काय करील आपल्या बापाचं जर याच्या मनासारखे फासे पडून दिल्ली तख्त याच्या हाताशी आला तर? आमच्या स्वप्नात तरी कधी आबासाहेबांबद्दल वेडवाकडं आलं होतं? हीच ती तफावत आहे. मोगली राजकुळ रक्तापेक्षा
तख्त मोलाचं मानतं आणि मराठी राजकुळ रक्ताचं तख्त मोलाचं मानतं.